चला तर मंडळी, तुम्ही देखील उपवासाला तेच तेच वरईचा भात, साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात का? काहीतरी नवीन हवंय. मग फक्त एकदा ह्या पद्धतीने मऊ लुसलुशीत साबुदाण्याचे पराठे आणि त्यासोबत तिखट झणझणीत आणि चविष्ट अशी बटाट्याची भाजी करून बघा आणि घरच्यांना खायला द्या. उपास न पकडणारे देखील उपास धरायला लागतील. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील. आहेच तेवढे चविष्ट आणि पौष्टिक देखील. तर करायचे कसे तेही पहा. सर्वात आधी गॅसवर एक पॅन ठेवा. त्यामध्ये 1 कप एवढा साबुदाणा घाला. साबुदाणा अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी हलकासा भाजून घ्या. जास्त कडक करायचं नाही. दाताने साबुदाणा चावला की लगेच फुटेल एवढंच त्याला भाजायचंय. गार झालेला साबुदाणा आता मिक्सर जार मध्ये टाका. झाकण बंद करून चालू बंद करत 1 ते 2 मिनिटांसाठी पल्स मोड वरती साबुदाणा छान तळून घ्या. तयार झाली आपली साबुदाण्याची पावडर किंवा पीठ. तयार झालेली पावडर चाळणीमध्ये टाकून चाळून घ्या. राहिलेले साबुदाण्याचे तुकडे पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्या किंवा बाजूला ठेवा. त्यात आता आपल्याला 3 ते 4 एवढी उकळलेली बटाटे घालायची. बटाटे किसणीने किसून घ्या किंवा हाताने चुरून घ्या. फक्त बटाट्याचे मोठे तुकडे नको राहायला. छान इथं मी 4 मोठ्या साईजचे बटाटे किसून टाकून घेतलेत. त्याचसोबत 2 हिरवी मिरची बारीक चिरून घातलेत. थोडासा आलं ठेचून घातलंय. चवीपुरता मीठ घातलंय आणि 1 चमचा एवढं तेल घातलंय. आता सर्व मिश्रण हाताने छान मी चुरून घेते. म्हणजे जे काही बटाट्याचं मॉइश्चर असेल किंवा जे बटाट्याचं पाणी असेल त्यातच आपल्याला सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर जेवढं लागेल तेवढं लागता थोडं थोडं पाणी घालत घट्टसर अशी छान कणिक मळून घ्यायची. कणिक मळताना जेवढं पाणी लागेल तेवढं ऍड करत जा. कारण साबुदाणे आपण कच्चे घेतलेत, भिजवलेले नाही. कच्चे साबुदाणे जास्त पाणी पितात, त्यामुळे पराठा तुटायची किंवा तडे जायची शक्यता जास्त असते. भिजवलेल्या पिठामधनं तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या साईजचा गोळा घ्या. दोघी हाताने गोळा जोडून पोळपाटाला तेल लावून आता छान पराठा लाटून घ्या. पराठा लाटताना मात्र जास्त जाड किंवा जास्त बारीक नको, अगदी मिडियम असायला हवा. पराठा साबुदाण्याचा असलाय म्हटल्यावर थोडाफार तडे तर जातीलच. मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही देखील एखाद्या प्लेट किंवा एखाद्या भांड्याच्या साहाय्याने त्याला कट करून घ्या. अगदी सहजच आपला पराठा न फाटता न तुटता लगेच निघालेला आहे. जर तुमचा पराठा निघत नसेल किंवा तुटत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने दुधाच्या पिशवीला तेल लावून त्यावरती छान गोळा ठेवून अशा एखाद्या डब्याच्या साहाय्याने किंवा जड वस्तूच्या साहाय्याने प्रेस करून घ्या. किंवा त्यानेही नाही झालं तर पिशवी ठेवून छान लाटणाने लाटून घ्या. अगदी अप्रतिम सुरेख असा आपला न फाटता न तुटता पराठा तयार होतो. पिशवीवरती केल्यामुळे अगदी सहजच निघतो, अजिबात चिटकत नाही किंवा तुटतही नाही. गरमागरम तव्यावरती पराठा टाका. छान दोघी साईडने अलटून पलटून मस्त असा खरपूस पराठा शेकून घ्या. त्यावरती जर तुम्ही तेल खात असाल उपवासाला तर तेल लावा, नाहीतर तूप लावून मस्त असा पराठा शेकून घ्या. अगदी टम्म फुलतो. तुमची चपाती देखील एवढी फुगत नसेल एवढा पराठा छान टम्म फुलून येतो. तयार झाला उपवासाचा पराठा. पराठा सोबत खायला भाजी हवी ना, त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवा. 1 चमचा तूप घाला. ठेचलेली मिरची आणि आलं घाला. चवीपुरता मीठ घाला आणि छान परतवून घ्या. शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी करून त्यात घाला. छान 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून झालं की त्यात 2 चमचा एवढं भरून शेंगदाण्याचं कूट घाला. शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा 1 ते 2 वेळा परतवून घ्या. तयार झाली आपली झणझणीत आणि चविष्ट अशी उपवासाची भाजी. मऊ लुसलुशीत पराठे आणि त्यासोबत अशी झणझणीत बटाट्याची भाजी, अप्रतिम कॉम्बिनेशन. या आषाढी एकादशीला नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये कळवा. दात नसणारा व्यक्ती देखील अगदी ओठाने चावतील एवढे मऊ आपले पराठे झालेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत.